नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीचा नाश्ता, तो म्हणजे कायरोली. तर हा नाश्ता कोकणामध्ये सर्वांच्याच घरी बनवला जातो आणि हा नाश्ता आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. एवढा हा जबरदस्त लागतो. तर हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये काय बनवायचं हा विचार करत असाल तर हा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा. चवीला जबरदस्त आणि तसेच तुम्ही लहान मुलांना सुद्धा हा नाश्ता टिफिनला देऊ शकता. तर कोकणातील ही रेसिपी आहे, तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा कांदा घेतला आहे. बारीक कापून घ्यायचा कांदा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चम्मचभर तिखट, अर्धा चम्मचभर जिरे, चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर हे सर्वच हाताने मी एकजीव करून घेते. तुम्ही चम्मचने एकजीव करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण आमच्या घरी कोकणामध्ये हातानेच हे एकजीव केले जाते. आणि त्यानंतर यामध्ये मी तांदूळ पीठ घालून घेतले आहे 1 वाटीभर. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तरी मी इथे 1 ग्लास पाणी घेतले आहे. तर इथे मी सर्वच 1 ग्लास पूर्ण पाणी घालून घेणार आहे, कारण आपल्याला हे मिश्रण आहे ते सैलसर करायचं आहे, पातळ ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला पाणी जसे लागेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पहिले 1 ग्लास घालून घेतले आणि इथे पातळ बॅटर आपले अजूनही घट्ट आहे, त्यामुळे मी परतला 1 ग्लास पाणी घेतले आहे. ते 1 ग्लास पाणी पूर्ण न घालता अर्धे ग्लास पाणी घालून घेतले आणि त्यानंतर चम्मचच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर आपले बॅटर पातळ, तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्तही घट्ट नको आणि जास्तही पातळ नको आहे आपलं बॅटर. तर आपले बॅटर इथे व्यवस्थित असे तयार झाले आहे. आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आणि ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर इथे मी एक फुलपात्र घेतलं आहे. तुम्ही इथे पळी जरी घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तर फुलपात्राने हे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कायरोली घालण्यासाठी हे फुलपात्र वापरायचं आहे. तर मी थोडंसं अजून यामध्ये पाणी वापरलं आहे, म्हणजे पाव वाटीभर पाणी वापरलं, म्हणजे आपले मिश्रण आहे ते व्यवस्थित तयार झाले आहे. तर इथे मी कावीळ घेतले आहे. तुमच्याकडे जर कावीळ नसेल तर तुम्ही साधे पॅन जरी इथे वापरलात ना तरीसुद्धा चालेल, नॉनस्टिकचे वगैरे पॅन वापरलात तरीसुद्धा चालेल. तर कावीलला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. त्यानंतर कावील व्यवस्थित गरम करून घ्यायची. त्यानंतर आपले हे मिश्रण घालून घ्यायचे. मिश्रण घालून घेतल्यानंतर झाकण ठेवायचे. गॅसचा फ्लेम मंदच ठेवला आहे. मंदच आचेवरती आपल्याला हे कायरोली आहे ती व्यवस्थित अशी शेकून घ्यायची आहे. तर इथे पाहत आहे कडासुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत. आता त्यानंतर पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ही कायरोली व्यवस्थित अशी शेकून घ्यायची. तर याला तुम्ही मसाला घावणं सुद्धा बोलू शकता. अप्रतिम चवीला होते बरं का हे घावणं. तर व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर हे काढून घेतले आणि दुसरे सुद्धा इथे मी कायरोली घालून घेते. तर तेल लावून घ्यायचं कावीलला आणि त्यानंतर मिश्रण घालून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही जाळी तर अप्रतिम आलेली आहे. यामध्ये काहीच घालायची गरज लागत नाही किंवा सोडा, इनो अजिबात काही घालायची गरज नाही लागत, तरीसुद्धा आपले हे कायरोली मस्त अशी तयार झालेली आहे. तर झाकण ठेवून घेतले आणि नंतर झाकण काढून घ्यायचे. कडा मोकळ्या झाल्या की हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायचे हे. आणि रंग तर तुम्ही पाहताय मस्त असा हा कायरोलीला आलेला आहे आणि चवीला सुद्धा जबरदस्त लागते ही कायरोली. तर तुम्ही ही कायरोली लहान मुलांना टिफिनला तसेच नाश्त्याला सुद्धा बनवून देऊ शकता. अगदी झटपट तयार होते आणि कमी साहित्यामध्ये तयार होते. तर जाळी तर तुम्ही पाहताय मस्त अशी आलेली आहे आणि
तर ही कायरोली मी चहासोबत खाणार आहे. तर कोकणामध्ये जास्त करून ही कायरोली चहासोबत खाल्ली जाते किंवा तुम्ही चटणीसोबत, कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीची लागतेच. आयत्या वेळी घरी पाहुणे आले आणि काय बनवायचं हा विचार करत असाल तर एकदा ही कायरोळी तुम्ही बनवूनच पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.